मनोज जरांगे सध्या रायगडावर पोहोचलेले आहेत आणि शिवरायांना अभिवादन ते करणार आहेत। तर रायगडावर आरक्षणाचा गुलाल ते उधळणार आहेत आणि रायगडावर पोहोचण्याआधी जरांगेंचं अनेक ठिकाणी जंगी स्वागत सुद्धा झालं। तर मनोज जरांगे पाटील हे रायगड दौऱ्यावर आहेत आणि आज ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतील आणि शिवरायांना ते अभिवादन करणार आहेत। तर या त्यांच्या रायगड दौऱ्यात मनोज जरांगेंचं ठिकठिकाणी स्वागत सुद्धा करण्यात आलंय आणि रायगडावर ते आरक्षणाचा गुलाल सुद्धा उधळणार आहेत। तर मनोज जरांगे पाटील हे सध्या रायगडावर पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते शिवरायांना अभिवादन सुद्धा करतील। आरक्षणाचा विजयी गुलाल घेऊन आता मनोज जरांगे पाटील हे रायगडावर आलेले आहे आणि रायगडावरती शिवरायांच्या दर्शनासाठी ते पायी आपल्याला चालताना पाहायला मिळत आहेत। पाटील साहेब, आरक्षणाचा गुलाल घेऊन तुम्ही रायगडावर आलेला आहात। रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलोय। मराठा समाजाचा खूप मोठा कायदा तयार झालाय, कायदा तयार होतोय, अध्यादेश निघाला। गोरगरिबांचे करोडो लाखो मराठे मुंबईला गेले आणि येताना आरक्षणच घेऊन आले, म्हणजे कायदा घेऊन आले। हे कायद्याचं राज्य आहे। इथं काही गोष्ट जर घ्यायची असली, साधा परवाना जरी एखाद्या दुकानाचा काढायचा असला तरी अगोदर परवाना काढावाच लागतो। तसं हे कायद्याचं राज्य आहे। मराठ्यांना आरक्षण द्यायचं असलं आणि नोंदी नसलेल्या मराठ्यांना ओबीसीत यायचं असलं तर कायदा असावा लागतो आणि तो नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हा सगळा सोयऱ्याचा कायदा प्रचंड मोठा आहे। हा कायदा मराठ्यांच्या पोरांनी गोरगरिबांनी खेचून आणला, कारण हा लढाच गोरगरिबांचा आहे। काही जणांना म्हणणं आहे की मुंबईला गेल्यामुळे काहीच नाही मिळालं। त्यांचं खरं आहे, त्यांचं 1% खोटं नाही, कारण मुंबईला गेल्यामुळे काहीच नाही मिळालं हे खरं आहे, कारण त्यांना काहीच नाही मिळालं। गोरगरिबांच्या करोडो मराठ्यांच्या पोराला खूप मिळालं, त्यांचं आयुष्याचं कल्याण झालं, ते मोठे होणार आहे। त्यांना नाही मिळालं कारण त्यांनी खूप शोधला असं, गल्ले बोळात बॅग आहेत का, कुठं पैशाच्या पद आहेत का, त्यांना काहीच नाही मिळालं। शेण खाता का थोडं? हां, गोरगरिबांचं कल्याण व्हायला लागलं तर म्हणता मुंबईला काहीच नाही मिळालं। 75 वर्षात कायदा बनत नव्हता। गोरगरिबांचे ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत, मराठ्यांचे न मिळणाऱ्या ज्यांना नोंदी नाही मिळाल्या, त्यांच्यासाठी हा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पोरांनी गोरगरिबाच्या खेचून आणला। उन्हातान्हात त्याग केला पोरांनी, थंडीत रोडवर झोपले। येताना सांगितलं, जाताना शांततेत जाणार, येताना शांततेत येणार। आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला सांगितलं होतं, आम्ही शांततेत गेलो, येताना आरक्षणच घेऊन आलो। आरक्षण घेऊन येणं म्हणजे तिथं काय एखादं गुन्हे ठेवलेलं नाही येते, म्हणून गुन्हे उचलून आणायचे, कायदा पारित करावा लागत असतो। मग ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी कायदा पारित करण्याचं काम केलेला गोरगरीब लाखो करोडो पोरांनी केलंय। येताना राजपत्रित अध्यादेशच पोरांनी आणलाय। आता फक्त अंमलबजावणी राहिली। यांची पोटदुखी आहे, कारण बहुतेक आता यांना पहिल्यापासून सुपाऱ्या घ्यायची सवय लागली। यांना काही जण लिहित आहेत सोशल मीडियावरती, 50-50 जणच इथे, जास्त नाही तर, की मुंबईला गेल्यामुळे काहीच नाही मिळालं। 75 वर्षात कायदा होता घेऊ झाला नाही का? तुला कळतं का काही? ह्यो नुसत्या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश राजपत्रित निघाला, अख्खे विरोधक एकवटलेत आणि अर्ध सरकार म्हणतंय मराठा आता संपुष्टात येणार। याचा अर्थ कळतो का तुला? घरात झोपला 50 गोदाड्या घेऊन आणि आम्हाला गप्पा शिकायला लागला, याचा अर्थ होतो संपुष्टात आला म्हणजे सगळे मराठे या कायद्यामुळे आरक्षणात जाणार आहेत, ओबीसी आरक्षणात आता, आणि काहीच मिळालं नाही। हा, मी एक मान्य करतो हे रायगडाच्या पायथ्याला की खरंच नाही मिळालं मुंबईला गेल्यामुळं, पण त्यांना पदं पाहिजे होते, एखाद्या पिशी कोणी देत आहे का, लोकांची खिशी चापडीतली असते नेहमी, पण यांना काहीच नाही मिळालं। मी आहे तर यांना मिळू शकत नाही, यांचं दुकानच बनतो। हा, मी आहे तर यांची एकच इच्छा आहे, हे पोट्ट असले हे गोरगरीब मराठ्यांना मिळून द्यायला लागले आणि आरक्षणाचा विषय त्यांना संपवायचा नाही, कारण मराठ्यांच्या जीवावर यांना मोठं व्हायचं, गोरगरिबांच्या पोरांचं रक्त यांना पिऊन यांना मोठं व्हायचं। यांच्याकडे गाड्या घोड्या झाल्यात, कुठून आल्या? यांच्याकडे सगळं मला बोलायला लावू नका त्या विषयावर, कुठून आलं? लोकांचे इथं पोराचे मुडदे पडायला लागले त्या आरक्षणासाठी, वेदना आहेत म्हणे। मी तो विषय संपायला लागलो आता आरक्षणाचा कायमचा, या आरक्षणावर आंदोलनच नाही होणार इथून पुढं, आणि हे यांना संपू नाही द्यायचं। त्यामुळे मग काय बोलायचं, तर आम्ही अभ्यासक आहेत, आम्ही शहाणे आहेत, हुशार आहेत। काय शहाणा आहे तू? त्याला 60-70 वर्षात तरी तुला अक्कल आहे ना? शहाणा आहे तू, शहाणा आहे लई, आणि तुला असं म्हणायचं की हे करोडो लोक मुंबईला गेले यांना अक्कल नाही, असं म्हणायचं काय तुला? तुझं काय म्हणणं आहे ना, तुझं जितका हुशार आता मान ना, तिथं म्हणणं मागितलंय, आता तिथं मान तुला काय म्हणायचं तरी। परंतु त्यांना मिळालं नाही हे मान्य, पण गोरगरीब करोडो पोरांना खूप मिळालं। त्या पोरांचं कल्याण होणार आहे, त्यांना कायदा मिळाला, त्यांचं आयुष्यातही सावलीला बसणार आहे, हे मिळालं। आणि मी लढायला खंबीर आहे ना, होऊन दे, काय व्हायचं त्याचं,
मी खंबीर आहे लढायला. सगळ्या मराठवाड्याचं, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळून सर मी हटतच नाही. पाटील साहेब, गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही जीवाचं रान केलेलं आहे मराठा आरक्षणासाठी, मराठा समाजासाठी. आज तुम्ही रायगडाच्या पवित्र भूमीवर आलेला आहे. या पवित्र भूमीवर आल्यावरती एक वेगळी ऊर्जा असते. काय भावना आहेत तुमच्या? रायगडाच्या चरणी नतमस्तक झालो होतो पाठीमागच्या वेळेस. शिवरायांचा एक शिवभक्त विचाराचा त्यांच्या एक मावळा गेला आणि येताना विजयच घेऊन आला. म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ना पवित्र रायगडाची माती कंपाळी लावण्यासाठी आलोय. आणि पोरं जिंकले गोरगरिबांचे. परंतु त्या दिवशी दिवाळी झाली. पण ज्या दिवशी या कायद्याच्या माध्यमातून सगळ्या स्वराचे एक पत्र हातात पडत, त्या दिवशी महादिवाळी बघा. आणि विजय सभा फक्त देशानं बघायची. मराठ्यांची विजय सभा म्हणजे काय? पण त्या कायद्यातून एक पत्र हातात पडूस तर आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होस तर मी गप्प बसत नाही. दिवाळी झाली, गुलाल झाला, महागुलाल आणि महादिवाळी तुम्ही नुसती पुढे बघा कशी असते. पाटील साहेब, मनोज जरांगे पाटील म्हणजे एक सर्वसाधारण घरातला फाटका माणूस, कुठलाही गर्व नसलेला माणूस आणि स्वतःला समाजाशी समर्पित केलेला माणूस, अशी ओळख आहे. आज जरी तुम्ही एवढं जो समाजाच्या अनेकांनी बलाढ्य नेते जे करू शकले नाही, तुम्ही इच्छाशक्तीच्या बळावरती ते करून दाखवलेलं आहे. आणि आज या ठिकाणी तुम्ही आलेले आहे. तुम्ही पायी न येता तुम्ही रोपवेने आले असता, मात्र आपण पाहू शकतो की ते रोपवे टाळलं, त्यांनी चप्पल सुद्धा घातलेली नाहीये, विना चप्पलाचे ते या ठिकाणी आलेले आहे. ही समर्पित भावना एका शिवभक्ताची आहे. आपण मनोज जरांगे पाटील यांच्याशी जाणून घेऊयात. पाटील साहेब, तुम्हाला असं कधी वाटत नाही का की तुम्ही रोपवेने यायला पाहिजे होतं? का बरं? आता मी विजय जिंकलो आहे लढाई. नाही, त्या रोप्याचा याचा काय संबंध नाही. तसं मी अर्थ पण लावत नाही. त्यांनी नाही यायला मला काही हरकत नाही. तुम्ही एवढे आजारी होतात ना, आजारपणामुळे मी मानतो खूप माझं याच्यापेक्षा दैवत विश्वात काहीच नाही. मी मानतो म्हणून येतोय. आणि दुसरी गोष्ट, ते तुम्ही म्हणलात की बलाढ्यांना झालं नाही ते केलं, तीच पोटदुखी आहे बघा. मी नको आहे या लढ्यात. यांना या 5-50 जण जास्त नाहीत हे महाराष्ट्रात. सरकारने यांना सुपाऱ्या दिल्यात, विरोधकांनी सुद्धा दिल्यात. पाठीमागं ट्रॅप रचला होता ना, तोच हो प्रकारे यांच्या माध्यमातून तो ट्रॅप आहे. आता बदनामी कशी करायची तर अशी करायची, खोलीत बसले, कुठं बाहेर व्यासपीठावर बसले. खोलीत बसल्यावर काय केलं, पैसे घेऊन गुपचिप निघून गेलो, पद घेऊन गुपचिप निघून गेलो. लोक मुंबईत आणि मी गुपचिप घरी गेलो. असं घडलं का? हे उत्तर आहे काय? हजारो लोक तुमच्या एक सोबत येत हजारो लोकांनी एवढ्याला सांगा, आपण मराठ्यांसाठी प्रामाणिक केलं का नाही सांगा मोकळ्या. तुम्ही हम तुम्हारे साथ हैं, तुम्ही कोण? हम तुम्हारे साथ हैं. तुम्ही कोण रे म्हणा माकडा हो? गोरगरिबांच्या लेकरांसाठी आम्ही लढायलो. यांना नकोय मी. या लढाईत मी नकोय. यांनी ही मागचा जो ट्रॅप आहे तेवढे बदनामी करत. खोलीत बसू द्या, नाही बाहेर बसू द्या. बाहेर जरी व्यासपीठावर बसलो तरी याच मीडियाच्या बांधवाच्या समोर महाराष्ट्राला सांगितलेलं असं असं घडतंय, काय करू. कालही जसे चर्चा होईल. आणि काल मी एकटा होतो का? सगळी मुंबई होती अर्धी. हा, आत पारदर्शक आंदोलन म्हणून पाहिलं 4 भिंतीच्या मध्ये सुद्धा अर्धी मुंबई आत होती. मग आम्ही चर्चा करायचो, बाहेर लोकांना जाऊन सांगायचो असं घडलंय. आम्हाला काय पाहिजे होतं तुम्हाला खरं सांगतो. या गडावर मी कधीच खोटं बोलू शकत नाही. मग मला फासावर दिलं तरी चालं. मला जर याबाबत कोणी शिवरायांची शपथ व्हा म्हणलं मी कधीच वाद नाही, पण वाईल. मी या पायथ्यावर कधीच खोटं नाही. आमचं काय होतं म्हणणं, 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या. 54 लाख लोकांच्या परिवाराला वितरित करा, म्हणजे 2 कोटी आरक्षणात जातं. आणि आमची मूळ खरी मागणी ही होती की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांसाठी कायदा पारित करा. तो शब्द आतमध्ये घ्या, अध्यादेशात घ्या. आदेश काढा, शासन निर्णय काढा, पण तो काढा. ही आमची मागणी होती. आम्ही मुंबईला कशासाठी गेलो? त्याच्यासाठी. मग आम्ही वाशीत जाऊ, मुंबईत जाऊ, किंवा पनवेलला राहू, नाही तर नगरला राहू, अंतरवालीत राहू, पाहिजे काय? सगळ्या सोयऱ्यांचा कायदा किंवा अध्यादेश शासन निर्णय तो मिळाला. मग 4 भीतीत आणू, नाही तर खाली तळ घरात राहू. तुला काय करायचं रे? समाजाला काय पाहिजे? कायदा. मी कुठं राहू, तुला काय करायचं? मी माझ्या समाजाची प्रामाणिक. म्हणूनच त्यांना वाटतं हे 4 भीतीत असलं तरी फुटाणा, पटांगणात असलं तरी फुटाणा, हे मॅनेज व्हायना. नाही होऊ शकत ना. मी समाजाला मायबाप मानलं, गोरगरीब माहिती अवलाद नाहीये मराठ्यांशी गोरगरिबांशी गद्दारी करणारी. या गोरगरिबांचं कल्याण व्हायला लागले, मी काम करायला. आणि मी आणखीन शांतने बसलो. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे दुसरा असताना कायदा झालाय. आता राजपत्रित आदेश येतो. अंतरवाली गेलो असतो आणि म्हणलो असतो आता मराठ्यांना मिळालं, मी चाललो. आंदोलन बंद. आंदोलन सुरू ठेवलंय. कवर मला त्या पत्रातून, त्या अध्यादेशातून त्याची अंमलबजावणी म्हणून मला त्यातून एक पत्र बघायचं. त्याच्याशिवाय सुट्टी नाही. आणि मराठवाड्यात नोंदी नाही सापडल्या.
मराठवाड्यात नोंदी सापडण्यासाठी हैदराबादचं गॅजेट घ्यायचं सांगितलंय. 4 भीतीच्या आत काय केलं म्हणतो, तुला नसं विचारलं, तू हिंडत असेल गल्ल्या तिकडे, काही सापडत आहे तुला म्हणून, उकांडीत सापडायचं असेल तिकडे, तू एखाद्या पिशीत काही आहे का, पद मिळतंय का, तुला काय माहिती इथं काय ठरलंय. आम्ही इथं हैदराबादचं गॅजेट घ्यायला लावलं. 1884 जनगणना घ्यायचं त्यांच्या पाठीशी लागलो आम्ही. 1902चं सुद्धा डाटा असणारा तोही घ्यायचा सांगितलं आम्ही. त्याच्यात समितीलाही काम करायला लावलं मराठवाड्यात आणखी. आणि ते तुम्हाला सांगतो तालुका स्तरावर समित्या सुद्धा नेमल्यात. आणखीन काय करायला पाहिजे. आणि हे महाराष्ट्रासाठी पण आहे. मराठवाड्यासह पुरावे सापडू नसताना सापडू, महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही आरक्षण वाचून. तोवर मी हटत नाही, पुन्हा जीव द्यायला तयार आहे. तुम्ही काय टेन्शन घेताय. तुम्ही काल पुढारीच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की ज्यांच्या नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनी अर्ज करावा प्रमाणपत्रासाठी आणि त्यांच्या सोयऱ्यांचं देखील प्रमाणपत्र काढण्यासाठी तो अर्ज करावा. त्यानंतर राज्यभरात अनेक जणांनी तसे अर्ज केलेले आहे. आणि तुम्ही जसं सांगताय की पहिलं प्रमाणपत्र ते लवकरच मिळेल यासाठी तुम्ही म्हटले होते की आता टीम देखील आम्ही करणार आहोत. म्हणजे लवकरच गुलाल महादिवाळी असं वाटतंय का तुम्हाला. हो नाही, मी आता इथून वापस गेलो ना, प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात आम्ही टीमा तयार करणार. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या परिवाराला कसं द्यायचा, अर्ज कसा भरायचा, सगळ्याच व्हायच्याला थोडं एक 8-10 दिवस वेळ लागणार आहे. कारण तो आता त्यांनी हरकती मागितल्या, आपले म्हणणे मांडायचे. मग मराठ्यांच्या अभ्यासकाने तिथं म्हणणं मांडायचे. सोशल मीडियाला काय शायनिंग दाखवतोय, तुला हुशार आहे ना, तिथं म्हणणं मांड ना, तू काय मांडायची ती. इकडं रातभर जागतो हात भरले तो इतका लांब, त्याच्यावर काय लिहितो रे. हा, तो इकडे शायनिंग हाण ना, इथं जाय. आता तू त्या गोरगरिबाचं कल्याण होईल, तो कायदा मजबूत होईल, इकडे जाऊन लिही. तुला आता तिथं म्हणणं मांड, तो 2 वळी घ्यायला लाव तिथं. काय कर, आता डेडलाईन फिक्स झालेली सगळे सोयरा, त्याच्या खाली तुला काय द्यायचंय ते दे ना. इकडे काय लिहितो, शायनिंग मारतो आणि विचारलंच नाही आम्हाला. तुला काय विचारायचंय. तू घरी झोपतो आणि तुला काय विचारा. इकडं आमचा फेस पाडाय चलू टांगड्या मोड्यात आमच्या इकडं. तुला काय विचारतो. तू घरी काय करतो. आणि मग लय वय झालं, तो वय होऊन काय करतो, मग तो डोक्यावर घेऊन नाचतो का. आता तो वय झालं तर तो काय आला, इतक्या वर्षी काय केलं तो अभ्यास करून. गोरगरिबांच्या कल्याणासाठी तुझं आता ज्ञान कामाला येऊ दे. गोरगरिबांचे लेकरं अधिकारी बनतील, गोरगरिबांचे लेकरं IPS IAS दर्जाचे अधिकारी बनतील. हे आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत आहे. मराठ्यांच्या पोरांचं कल्याण ते दिलं सोडून तिसरंच सांगत आहे. एक आलं की तिसरंच बोलतंय, आपण एक म्हणलं की ते चौथंच म्हणतंय. त्यामुळं आमचं गोरगरीब अडाणी पोरांनी हा लढा उभा केला गोरगरिबाच्या, आणि आम्ही जिंकीत बांधलाय. ही गोरगरिबाचा लढाई तुमचा नाही, तुमचा उद्योग तुम्ही बघा तिकडे, आम्ही आमचं बघू. शेवटचा प्रश्न, तुम्ही काल बोलले गरज पडल्यास अंमलबजावणीसाठी मी मराठ्यांसाठी पुन्हा आंदोलन उभारेल. हो, एखाद्या वेळेस मी पायथ्याला गेल्यावर सांगणार सुद्धा आहे. हो, एखाद्या वेळेस पायथ्याला गेल्यावर सांगणार सुद्धा आहे लगेच काय करायचं पुढे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, किल्ले, रायगड.